महाविकास आघाडीत जागा वाटपावरून सुरू असलेल्या वादावर चांगली चर्चा रंगली आहे। दुसरीकडे महायुतीत जागा वाटपाचा निर्णय झालेला नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा दौरा आखलाय। अधिकाधिक जागा मिळाव्यात यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे। अशातच आता सुप्रिया सुळेंचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे। ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती अशी घोषणा करत भाजपने पवारांच्या बालेकिल्ल्यात पासे टाकण्यास सुरुवात केली आहे। माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील यांना भावी खासदार म्हणून शुभेच्छा देणारे बॅनर झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं काय आहे आणि अंकिता पाटील कोण आहेत या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात। नमस्कार, मी आतिक शेख आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस मुक्त भारताची घोषणा केल्यानंतर भाजपने देशातील दिग्गज नेत्यांना त्यांच्याच मतदारसंघात आसमान दाखवलं। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव केल्यानंतर आता भाजपने मिशन बारामती हाती घेतलंय। पवारांच्या मतदारसंघात भाजपाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। राज्यातील नेत्यांसह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देखील भाजपने बारामतीत मोर्चे बांधणी करण्यासाठी मैदानात उतरवलंय। 2014 साली महादेव जानकर आणि 2019 मध्ये कांचन कुल यांच्यावर विश्वास टाकणाऱ्या भाजपने यंदा मात्र वेगळा डाव खेळण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता बारामतीसाठी अंकिता पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। इंदापुरात अंकिता पाटील यांना भावी खासदार म्हणून शुभेच्छा देणारे बॅनर लागलेत। परिणामी आता बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध अंकिता पाटील असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे। भाजपने बारामतीसाठी काय प्लॅन केलाय हे जाणून घेण्यापूर्वी अंकिता पाटील नेमक्या कोण आहेत हे समजून घ्यावं लागेल। अंकिता पाटील या माजी मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत। आजोबा शंकरराव पाटील, वडील हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर त्यांनी राजकारणाची सूत्र हाती घेतली। विदेशात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 2019 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला। पहिली निवडणूक लढवणाऱ्या अंकिता पाटलांनी बावडा लाखेवाडी या जिल्हा परिषद गटातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला। उच्च शिक्षित आणि तरुण चेहरा असल्याने त्यांना मतदारांकडून मोठा प्रतिसाद देखील मिळाला। अंकिता पाटलांनी पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेज, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलंय। हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना त्यांची बाळासाहेब ठाकरेंचे नातू निहार ठाकरे यांच्याशी ओळख झाली। सततच्या भेटीतून झालेल्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। भारतात परतल्यानंतर अंकिता पाटील आणि निहार ठाकरेंनी मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा उरकला। लग्नानंतर अंकिता पाटील सातत्याने इंदापूरच्या राजकारणात सक्रिय झाल्याचं दिसून आलं। शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून अंकिता पाटलांनी सामाजिक, शैक्षणिक आणि कारखानदारी क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली। त्यामुळे आता त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। बारामती लढण्याबद्दल अंकिता पाटील काय म्हणाल्यात ते एकदा पाहूयात। पीएम मोदी यांनी काँग्रेस मुक्त भारताची घोषणा केली आहे। त्यामुळे शहरांसह गावं, वाडी आणि वस्त्यांपर्यंत भाजपला पोहोचवण्याचं काम करायचं आहे। असं झाल्यास बारामतीचा पुढचा खासदार हा भाजपचा असेल असं म्हणत अंकिता पाटलांनी अप्रत्यक्षरित्या निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत। अंकिता पाटलांना भावी खासदार म्हणून शुभेच्छा देणारे बॅनर लागल्यानंतर सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्यात तुम्हीच पहा। हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांची भावी खासदार म्हणून बॅनर लागले। कुठेतरी भाजपचा उमेदवार आपल्या विरोधात अंकिता पाटील म्हणून उभा केला जातोय का, काय वाटतं? एक तर लोकशाही आहे, त्याच्यामुळे आमच्यासाठी लोकशाही आहे, दिल्लीवाल्यांसाठी दडपशाही आहे। आम्ही लोकशाहीवर प्रेम करणारे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीतून राजकारण, करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत। त्याच्यामुळे अर्थातच माझ्या विरोधात कोणीतरी लढलंच पाहिजे, कारण काही लोकशाही आहे। त्याच्यामुळे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना, कोण लढणार। केंद्रात सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्र भाजपाने बारामती जिंकण्यासाठी चांगला जोर लावलाय, परंतु त्यांना अद्याप यश आलेलं नाही। परिणामी आता 2024 मध्ये कुठल्याही स्थितीत विजय मिळवण्यासाठी भाजपने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बारामतीत उतरवलंय। अजित पवार यांनी भाजपसोबत युती केल्यामुळे बारामतीतील भाजपची ताकद वाढणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाची जबाबदारी मिळाल्यानंतर अंकिता पाटलांनी जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली। मतदारसंघ पिंजून काढताना तरुणांसह महिलांचं संघटन तयार करण्यावर अंकिता पाटलांनी भर दिलाय। 2019 मध्ये तिकीट वाटपावरून हर्षवर्धन पाटील आणि पवारांमध्ये राजकीय वाद पेटला होता। राष्ट्रवादीने इंदापूरची जागा न सोडल्यामुळे काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटलांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली, परंतु राष्ट्रवादीच्या दत्ता भरणेंनी त्यांचा पराभव केला। त्यामुळे आता 2014 आणि 2019 ला भाजपला जे करता आलं नाही ते अंकिता पाटील 2024 मध्ये करतील का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।